नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्यामध्ये मित्रांनो आता रमा व्हॅलेंटाईनच्या दिवशी मात्र चक्क आता सगळ्यांच्या समोर येऊन अक्षयला कसं थांबवते आणि अक्षयला मात्र आता सगळ्यांच्या समोर प्रेमाचं प्रपोज कसं करते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण आता रमा कितीही साईसोबत जरी आपल्या मनाने निघून गेली असली परंतु तिचं मन काही अक्षयच्या प्रेमातून काही थांबत नाही आणि आता मनाचं ह्या रमाला हे अगदी माहिती नाही की तिला असं वाटतं की नक्की आता अक्षयचं लग्न सोराबरोबर होत आहे आणि सोराबरोबर होणारं लग्न म्हणून ती आता साईसोबत निघून जाते कारण अक्षयने आता सुखी राहावं यासाठी। आणि साईसुद्धा आता रमावर खूपच जबरदस्ती करत आहे आणि त्यात माई म्हणजे आणि जो काही आता घरामध्ये बासुंदीचा यामध्ये जे झोपेच्या गोळ्या आहेत तर त्या झोपेच्या गोळ्या टाकून मात्र घरातील सगळ्यांना झोपी लावून मात्र आता हा साई आणि माई रमाला घेऊन इकडे अण्णांच्या घरी आलेले आहेत। परंतु रमाचं मन सारखं मात्र आता अक्षयचा विचार करत आहे की नक्की अक्षय काय करत असेल, अक्षयला काय वाटेल। आणि साईने चक्क अक्षयला मात्र आता जो काही त्याने फोन केलेला आहे रमाला विचारण्यासाठी तर तो फोनसुद्धा आता घेऊन दिलेला नाही आणि आपला मोबाईल स्विच ऑफ करण्यासाठी सांगितलेला आहे। परंतु आता सोरा मात्र आता ह्या रमाला कॉल करून आणि अण्णांची भेट घेऊन मात्र रमाला सर्व सत्य कसं सांगते आणि रमाला म्हणते की हे बघ माझं लग्न आता अक्षयची कधी होणार नाही कारण ते एक नाटक होतं। आम्ही आता तुला मिळवण्यासाठी हे सर्व नाटक केलं होतं, तुला आणि अक्षयला एकत्र आणण्यासाठी। आणि सोरा ह्या सत्याचा बॉम्ब फोडून मात्र रमाचे कान कसं उघडते आणि रमाला अक्षयच्या प्रेमाची जाणीव कशी करून देते आणि चक्क रमा आता धावतच आपल्या मंडपातून अगदी येते आणि अक्षयला प्रेमाचं प्रपोज कसं करते आणि सगळ्यांच्या समोर आपल्या अक्षयवरील असणारं प्रेम आजपर्यंत ते बोलू शकली नव्हती पण आज मात्र ते बोलू शकणार आहे। हे सगळं काही कसं होतं हे बघण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो साई आणि माई रमाला घेऊन आता अण्णांकडे येतात। अण्णा मात्र आता साई जे काही वागत आहे ते साईचं वागणं मात्र अण्णांना पटत नाही। आता अण्णा चक्क मात्र त्यांना आलेलं बघून विचारतात की काय झालं रमा, तू अशी अचानक निघून का आली? लग्न तर आता त्या घरी म्हणजे अक्षयच्या घरी होणार होतं आणि आता तुम्ही असे सकाळी सकाळी म्हणजे पहाटेच का निघून आलेत? त्यावरती आता साई की हे लग्न आता माझ्या मर्जीने आणि माझ्या संमतीने मात्र इथे जेथे करायचं आहे ते मी ठरवलेलं आहे आणि अक्षयला आणि घरातील त्याच्या कुणालाच काही सांगितलेलं नाही। त्यावरती आता रमा म्हणते की अक्षय आणि त्याच्या घरच्यांना आम्ही झोपेच्या गोळ्या देऊन मात्र हे सर्व केले। तेव्हा आता अण्णा रमाला विचारतात की रमा, तू सुद्धा असं वागलीस, तुला हे वागण्याची काय गरज होती? तू अक्षयला का परत फसवलंस, का परत तू त्याच्यापासून पळून आलीस? अगं एकदा तू त्याला सोडून आली होती तेव्हा मात्र तुमचं प्रेम आहे ते सुद्धा तुम्हाला त्यांनी एकत्र आणलं होतं आणि एक आरोही आहे त्या आरोहीचा तू विचार करायला हवा होता। म्हणून अण्णा आता रमावर खूप संतापलेले असतात। तर साई लगेच आता मध्ये बोलून मात्र अण्णांना म्हणतो की हे बघा अण्णासाहेब, आत्तापर्यंत मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारून केली पण आता ही माझ्या आयुष्यातील अगदी निर्णय घेण्याची वेळ आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये मी काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला सांगू नका। जे काही करायचं आहे ती प्रत्येक गोष्ट मी करेल आणि ते पण माझ्या संमतीने होणार। आता हे ऐकून मात्र अण्णांना साईचा आणखीनच राग येतो आणि रमाला सुद्धा आता साई जे काही अण्णांना बोलला त्याचा खरंच खूप राग येतो। आता रमा म्हणते की साई थांबा, आता मात्र अण्णांना तुम्हाला बोलण्याचा कोणताही हक्क नाही कारण जे काही बोलायचं आहे जे काही ऐकायचं आहे ते केवळ तुम्ही मला ऐकवतात आणि मी तुमचं सर्व काही ऐकलं। आत्तापर्यंत मी तुमचं सगळं काही ऐकत आले, अक्षयला सोडून सुद्धा आले। आता मागच्या वेळेस सुद्धा मी अक्षयला सोडून आले होते ते पण न सांगता आणि यावेळेस सुद्धा मी अक्षयला सोडून आले ते सुद्धा न सांगता। अक्षय माझ्या बाबतीत काय विचार करत असेल, अक्षयची काय अवस्था झाली असेल याचा सुद्धा मी जरा विचार केला नाही। त्यावेळेस मात्र अण्णा म्हणतात की साई, अरे तू तिला लपून घेऊन आलास, अरे तुला हे सर्व करण्याची काय गरज होती? आणि जर अक्षयच्या डोळ्यात डोळे घालून मात्र तुला हे सर्व तू सांगू शकत होतात की आता तू त्याच्या समोरून रमाला घेऊन येऊ शकत होतात पण तरी सुद्धा तू तसं केलं नाही आणि गुपचूप मात्र तू रमाला इकडून घेऊन आला।
आता अरे तुला कळतं का तू नक्की काय करतोस? साई, जे काही तुझं हे वागणं आहे ते खरंच मला नाही पटत. आता मात्र साई आणखीनच अण्णावर रागावतो. रमाला मात्र आता साईचा राग येतो आणि रमा आता मात्र जोरात ओरडते की अण्णा जे काही बोलत आहे तर ते योग्य बोलत आहे, परंतु आता अण्णा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी सुद्धा आता येथे साईंच्या मर्जीने नाही तर अगदी माझ्या स्वतःच्या मर्जीने आलेले आहे. कारण आता साईसमोर आणि माईसमोर मात्र रमाला हे सर्व खोटं बोलावंच लागतं. आता अण्णा म्हणतात की रमा, अक्षयच्या डोळ्यात डोळे घालून तू सांगू शकशील का तू मात्र आता येथे स्वतःच्या मर्जीने आली म्हणून? जे काही तू मला आज उत्तर देत आहे तर त्यावर माझा विश्वास नाही. एकदा आपल्या मनाला विचार रमा की जे काही तू करतेस वागतेस ते चुकीचं आहे. अक्षयला फसवतेस तू. पुन्हा एकदा अक्षयच्या प्रेमाशी तू खेळत आहे. अगं अक्षय किती काही अगदी जरीही बाहेरचा असला तर तो प्रत्येक गोष्ट मला विचारून आणि मला सांगून करतो. कारण आत्तापर्यंत लग्नाबद्दल तुम्ही मला काहीच सांगितलं नाही, परंतु अक्षयने मला इन्व्हाइट केलं होतं. अगदी मला मान देऊन सगळं काही अगदी हक्काने तुम्हाला सगळं काही शेअर करतो आणि ज्याच्याकडून मला इतकी अपेक्षा नाही तर तो साई मात्र प्रत्येक गोष्ट मला लपून करतो. आणि आज मात्र साईला माझा राग येतोय कारण तो जे काही मला आज म्हटला की जे करायचं आहे ते केवळ फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या मुलीसाठी करायचं, मला विचारण्याचा काही हक्क नाही. यावरूनच साईच्या मनात नक्की काय आहे हे सर्व काही कळते. म्हणून आता अण्णांना सुद्धा आता साईबरोबर रमाचं लग्न होत आहे याचा खूप पश्चाताप होतो. त्यानंतर मात्र आता इकडे सीमाने पूर्णपणे आता हे इरावतीचं सत्य अक्षयला सांगितलेलं आहे आणि आता ही इरावतीची लायकी केवळ आता फक्त आणि फक्त जेलमध्ये आहेत. म्हणून पोलिसांना बोलावून घेऊन आता इरावती परत आता म्हणते की सीमालाच पकडा, परंतु आता पोलीस मात्र आता इरावतीच्या हातामध्ये बेड्या घालतात आणि तिला तेथून घेऊन जातात. त्यानंतर आता पार्वती, आजी आणि सीमा अक्षयला सर्व काही खरं सांगतात. आता सोराला मात्र हे सर्व काही माहिती झाल्यानंतर आता सोरा म्हणते की हे बघा, काही झालं तरी आता मी शांत नाही बसणार, कारण हीच ती वेळ आहे की रमाला सर्व काही सांगण्याची आणि रमाला आता हे सर्व काही ऐकून घ्यावंच लागेल. त्यानंतर मात्र आता ती रमाला फोन करते तर आता रमा अगोदर सोराचा फोन काही घेत नाही, परंतु आता सोरा ठरवते काही झालं तरी आता रमाकडे जायचं आणि रमाला सर्व काही खरं सत्य आहे ते सर सांगायचं. तेव्हा मात्र आता सोरा घाईने मात्र तिकडे यायला निघते आणि आता ती रमाला फोन करण्याचा खूप प्रयत्न करत आहे, परंतु रमा काही फोन उचलत नाही. म्हणून ती अगोदर आता हॉलमध्ये येते आणि अण्णांना भेटते. अण्णांना आता याबद्दल सर्व काही सांगते. अण्णा आता सोराला म्हणतात की सोरा तू इकडे आलीच कशी? अक्षय आणि तुझं तर आज ठरलेलं लग्न आहे. त्यावरती सोरा म्हणते की नाही, हे सर्व खोटं आहे, कारण मला अक्षयशी कधीही लग्न करायचं नाही. अक्षय फक्त रमाला मिळवण्यासाठी हे सर्व करत आहे आणि आम्ही केलेलं हे सर्व एक नाटक आहे. तर आता हे ऐकल्यानंतर अण्णांच्या जीवात जीव येतो. अण्णा म्हणतात की आता रमाला समजवण्याची हीच ती खरी वेळ आहे, कारण रमाने साईबरोबर लग्न करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो मात्र तिने मला स्पष्ट सांगितलेला आहे की तिच्या मर्जीने तिने हा निर्णय घेतलेला आहे. तर रमा आता अण्णांना असं म्हटली होती लग्न हे होणार आणि ते सुद्धा ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या मुहूर्तावर, त्यामुळे आता लग्नासाठी रमा तयार होत आहे. रमा मात्र आता तयार होऊन छान अशी अगदी दिसत आहे, परंतु तिला अक्षयबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात. प्रत्येक क्षणाची तिला आठवण होते. आता मात्र तिला आपल्या आरोहीची सुद्धा आठवण येते आणि तिला असं वाटतं की अक्षयकडे परत जावं, अक्षयची माफी मागावी आणि आपण मात्र अक्षय आणि आरोही सोबतच राहावं. तिचं मन मात्र अगदी लग्न करायला तयारच होत नाही. आणि त्याच वेळेस अण्णा सोराला घेऊन आतमध्ये येतात आणि सोराला आता इथे बघून रमा विचारते की सोरा तू इथे आलीच कशाला? त्यावरती सोरा म्हणते की अगं तुझं प्रेम आहे तर तुझ्या प्रेमाला अगदी तुझ्या प्रेमाची गरज आहे आणि तुझ्या प्रेमाला एकत्र आणण्यासाठी आता जे काही मला करता येईल ते सर्व काही मी करणार आहे. आणि रमा अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, स्वतःला तू या सगळ्यातून सावर. अगं हे बघ रमा, आता मात्र अक्षय आणि मी जे काही केलेलं आहे लग्नाचं ते सर्व एक नाटक होतं. अक्षयची जी गोष्टी हळद आहे तर ती योगायोगाने तुलाच लागलेली आहे आणि आजसुद्धा तुला अक्षयला थांबवायचं आहे, कारण आता
अक्षय मात्र आता हे सगळं काही सोडून जाण्याचं म्हणजे तयारी करत आहे. तो आरोहीला आता आणि आपल्या घरच्यांना सगळ्यांना घेऊन मात्र आता इथून जायला निघलेला आहे. पण त्या अगोदर तो सीमा आणि पार्वती आजी यांना वचन देतो, जे काही होणारं लग्न आहे तर ते लग्न होणारच आणि ते पण ठरलेल्या वेळातच होणार आहे. आणि हे लग्न मात्र आता ठरलेल्या वेळेतच होईल, परंतु आता आपण येथे नाही राहू शकत. म्हणून मात्र आता ते सगळेजण जाण्याची तयारी करत आहे. आणि अक्षय आता आपल्या आरोहीला अगदी जवळ घेऊन सगळं काही अगदी तयारी वगैरे करतो आणि तो जायला निघतो. परंतु आता इकडे रमाला मात्र आता खूप पश्चाताप होत आहे. रमाला असं वाटतं की आपण चूक करतोय. साई आपल्याला इतक्या बंधनात अडकवत आहे, आपण त्या बंधनामध्ये नाही अडकू शकत. कारण आतापर्यंत मात्र साईने जे काही आपल्यासाठी केलं ते तर आपण नाही विसरू शकत, परंतु त्यासाठी मात्र आपण आपल्या अक्षयला नाही विसरू शकत. कितीही झालं तरी आपलं मन मात्र अक्षयवरच आहे आणि अक्षयला असं मी अगदी मला सोडून नाही जाऊ शकत. सोरा आता रमाला म्हणते की तू अक्षयला थांबव, नाहीतर वेळ खरंच खूप लांब निघून गेलेली असेल. आणि आज जो काही घडलेला प्रकार आहे घरातील तो मात्र सोरा सगळं काही रमाला सांगते. इरावती आत्याला पोलीस पकडून नेऊन गेलेत आणि सीमा वही आता काकू सुद्धा खूप बऱ्या झालेल्या आहेत, कारण सीमा काकूनेच आता अक्षयला सर्व काही सत्य सांगितले. परंतु आता अक्षयचं असं म्हणणं आहे की रमाचं मन जर माझ्यावर असेल तर ती माझ्यासाठी धावत येईल आणि आज मात्र ती माझा हात धरेल. सगळ्यांच्या समोर आता हे व्हॅलेंटाईनच्या दिवशी ती मला अडवेल. तेव्हा आता रमाला खूप पश्चाताप होतो. रमा खूप रडत असते आणि सोराला म्हणते की मला माफ कर, आत्तापर्यंत मी तुला जे काही बोलले असेल त्याबद्दल. म्हणून आता रमा ही आता धावत जायला निघते. अण्णा म्हणतात की रमा हे बघ, माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त आणि फक्त तुझ्या मुलीला आणि अक्षयला थांबव, कारण तेच तुझ्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान तुला मिळणार आहे. कारण तू साईसोबत कधीही सुखात नाही राहू शकत. जो साई आत्ताच तुझ्यावर इतकी जबरदस्ती करतो तर तो पुढे मात्र गेल्यावर काय करेल. त्यावरती रमा म्हणते की अण्णा साईंना दोष देऊ नका, साईंची यात काही चूक नाही. जी चूक आहे ती फक्त आणि फक्त माझी आहे, कारण मी अक्षयचं प्रेम नाही ओळखू शकले. जेव्हा मी अक्षयला सोडून आले होते तेव्हा सुद्धा मी अक्षयला सोडून यायला नको होतं आणि आज सुद्धा मी अक्षयला सोडून लांब जात आहे. ही माझी खूप मोठी एक चूक आहे. म्हणून मात्र आता रमा ही अगदी नवरीच्या वेशातच तयार झालेली आहे आणि अक्षय मात्र आता इकडे गाडीतून येत असताना आता रमाबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण तो आठवतो. जो काही घडलेला प्रकार आहे तो प्रत्येक प्रकार त्याला आठवत असतो आणि रमा मात्र आता अण्णांचा आशीर्वाद घेऊन आणि आता या सोऱ्याला घेऊन मात्र आता अक्षय जेथून जात आहे तर त्या प्रत्येक गाडीच्या समोर येते आणि गाडीच्या समोर येऊन आता ती अगदी जोरजोराने ओरडत असते. परंतु अक्षयचा आवाज काही म्हणजे अक्षयच्या कानापर्यंत तिचा आवाज काही पोहोचत नाही. आणि आता आरोहीला मात्र अगदी आरोही सुद्धा खूप नाराज होत जात आहे. आरोहीला असं वाटतं की आपली आई आता आपल्याला सोडून गेली, ती परत कधीच येऊ शकत नाही. म्हणून आरोही सुद्धा खूप नाराज असते आणि आता अक्षय आणि आरोही एकमेकांच्या मिठीत अगदी गाडीतून येत असतात आणि आता रमा त्यांना आडवी होणार आहे. धावतच आता अक्षय मिरचीचा ठेचा करत येते आणि आजचा हा दिवस आहे तो व्हॅलेंटाईन डेचा आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मात्र रमाने अक्षयला पुन्हा एकदा प्रपोज केलेला आहे. आणि आता ती अक्षयला जोरात मिरचीचा ठेचा थांब, तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत, मला तुझ्यासोबतच राहायचं आहे. आणि अगदी म्हणजे आय लव्ह यू बोलून ती आता गाडीवर उभी राहते आणि सगळ्या गाड्या मात्र आता सिग्नलला थांबवते. आणि आता अक्षय सुद्धा बघत असतो की नक्की काय झालं असेल. आणि त्याच वेळेस आता आरोहीच्या कानावर मात्र रमाचे शब्द ऐकू येतात. रमाचा आवाज ऐकू आल्यानंतर मात्र आरोही म्हणते की बाबा बघ, आई आवाज देते. परंतु आता अक्षय इतका नाराज असतो, अक्षयला माहितीच नसतं. अक्षय मनात म्हणत असतो की खरंच रमा, मी तुला कधीही सोडून जाणं शक्य नाही, परंतु नशिबाने आपली साथ सोडलेली आहे, त्यामुळे नशिबासमोर आता हार मानलेली आहे. परंतु आरोही तेव्हा म्हणते की बाबा, आई तुला हाक मारते. तर आता लाऊडस्पीकर वगैरे घेऊन गाड्यावर चढलेली जी काही नवरीच्या वेशातील रमा आहे तर ती मात्र आता मिस्टर अक्षय मुकादम, मी तुम्हाला अगदी प्रेमाची हाक मारलेली आहे. म्हणून ती अक्षय मुकादम मिरचीचा ठेचा थांब असे म्हणून जोरात ओरडत असते. सगळ्या गाड्या मात्र थांबलेल्या असतात. रमाच्या डोक्याला मंडोळ्या वगैरे बांधले असून ती मात्र नवरीच्या वेशामध्ये आहे. अक्षय खुश होतो आणि अक्षय लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि बघतो तर काय, रमा गाडीवर उभी असते. आणि आता रमा ही जोरजोरात लाऊडस्पीकरमध्ये ओरडते की मी लग्न मंडप सोडून आलेले आहे. अक्षय मुकादम केवळ तुमच्यासाठी, तुमच्यावर असलेल्या प्रेमासाठी. इथे कुठे तुम्ही
मी आहे, प्लीज बाहेर या. कारण रमाला आता जेव्हा सोराने सांगितलेलं आहे की अक्षय तुला कायमचं सोडून जात आहे आणि त्याच वेळेस रमाचं प्रेम रमाला अगदी जागं करतं आणि रमाला इकडे अगदी प्रेमाचं प्रपोज करण्यासाठी घेऊन येते. तेव्हा मात्र आता अक्षय गाडीच्या खाली उतरतो आणि अक्षय मात्र गाडीच्या खाली उतरून आता आपल्या रमाकडे बघतो. त्याला खूप असा आनंद होतो आणि अक्षयला बघून सुद्धा रमाला आता खूप असा आनंद होतो. अक्षय मात्र आता कशाचाही विचार न करता तो सुद्धा आता रमासमोर उभी असणाऱ्या गाडीवर चढतो आणि गाडीवर चढून मात्र तो आपल्या रमाला बघत असतो. जेव्हा आता रमा आता आपल्या अक्षयला पाहते तेव्हा तिला खूप असा आनंद होतो आणि आता दोघंही मात्र एकमेकांकडे बघून आता एकमेकांना अगदी आय लव्ह यू बोलून आज प्रेमाचं प्रपोज करतात. आरोहीला तर खूपच आनंद होतो. आरोही मात्र अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते आणि अक्षय आणि रमा एकमेकांकडे पाहत असतात आणि एकमेकांना आता पुन्हा प्रेमाचं प्रपोज करून आता रमा म्हणते की अक्षय मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तर अक्षय म्हणतो की मी सुद्धा रमा तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि दोघंही आता गाडीच्या खाली उतरतात आणि गाडीच्या खाली उतरून मात्र आता घट्ट असे धावत एकमेकांकडे धावत असतात. आता येणारे जाणारे जे काही तेथे थांबलेले प्रत्येक गाडीतील लोक आहेत तर मात्र पाहत असतात रमा अक्षयचं प्रेम. आणि रमा आणि अक्षय गाडीच्या खाली उतरून शेवटी धावतच आता येऊन एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात. आणि आता रमा म्हणते की मी तुमच्याशिवाय अक्षय नाही राहू शकत. मी आज लग्न मंडपातून आज तुम्हाला सोडून आलेले आहे. अक्षयला इतका आनंद होतो. म्हणजे अक्षय म्हणतो की शेवटी आता सगळं काही व्यवस्थित झाले, माझी रमा माझ्याकडे परत आली. त्यावरती आता घडलेला जो काही सोराने सांगितलेला प्रकार आहे आणि अण्णांनी जे काही माझे कान उघडलेले आहे तर ते बघून मात्र आता रमा सर्व काही अक्षयला सांगते आणि अक्षय खरंच सोराला खरंच थँक्यू असं म्हणणारा असतो. आणि आता धावतच आलेली रमा अक्षयला प्रेमाचं प्रपोज करते आणि अक्षय सुद्धा तिला आपल्यावरील प्रेम व्यक्त करतो आणि दोघंही आता एकमेकांच्या मिठीत असतात. आणि त्याच वेळेस मात्र आता आरोहीला इतका आनंद होतो. आरोही सुद्धा धावतच आई आणि बाबा करत धावतच येते आणि अक्षय आणि रमाला घट्ट अशी मिठी मारते. शेवटी आता रमा आणि अक्षय हे तिघंही त्रिकोणी कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि त्यांच्या प्रेमाचा मुरुंबा मात्र आता आणखीनच अगदी पूर्णपणे मुरतच चाललेला आहे. अक्षय आणि रमा खूपच अगदी एकमेकांच्या मिठीत खूप खुश आहे आपल्या आरोहीसोबत. आरोहीला अगदी देवप्पाला तिने जे काही मागितलेलं आहे शेवटी देवप्पाने तिला ते सर्व दिलेलं आहे. आणि आज आरोही देवाचे कोटी कोटी आभार मानते की देवप्पा तू माझी मदत केली, माझ्या आईबाबांना शेवटी तू एकत्र आणलंस. म्हणून आता हे त्रिकोणी कुटुंब एकमेकांच्या मिठीत अगदी इतक्या वर्षाचा आनंद घेत आहे. आणि खऱ्या अर्थाने आज ज्या काही मुहूर्तावर ठरलेलं जे लग्न आहे रमा आणि अक्षय या दोघांचं शेवटी धूमधडाक्यात आता होणार आहे. सगळेजण खूप खुश असतात. परंतु साई आणि आता हे माई आहे तर त्यांचा आता अगदी जळफळाट होतो. नक्की आता साईला खूप राग येतो. परंतु साईला आता स्वतःची चूक समजते आणि तो सुद्धा मात्र आता रमाची माफी मागतो आणि रमाचा हात मात्र तो आता अगदी अक्षयच्या हातामध्ये देतो. आणि आता जे हे त्रिकोणी कुटुंब एकत्र त्याने केलेलं आहे आणि तो कायमचं मात्र आता सोडून जातो. सोरा आणि आता आदित्य हे सगळेजण आता खुश होतात आणि शशिकांत मात्र आता सोराचे खूप खरंच आभार मानतो. आणि आज मात्र खऱ्या अर्थाने रमा अक्षय आणि ह्या दोघांचं जे काही ठरणारं हे लग्न आहे तर मात्र तेच आता त्याच वेळेला मात्र धुमधडाक्यात पार पडते. आरोही आनंदाने उड्या मारत असते आणि घरातील सगळेजण इतके खुश आहे कारण आपले रमा अक्षय परत एकत्र आलेले आहेत. म्हणून आता सीमाला जे काही वेडेपणाचे झटके ह्या इरावतीमुळे येत असतात तर आता असं शशिकांतने केलेला सीमाचा जो काही परदेशात इलाज आहे त्यामुळे मात्र सीमा पूर्णपणे बरी झालेली असते. आणि अक्षय मात्र आता आपल्या रमाचं बरोबर लग्न धुमधडाक्यात करून मात्र रमाचा गृहप्रवेश करण्यासाठी सीमा मात्र दारामध्ये औक्षणाचं ताट घेऊन उभी आहे. आणि आज खऱ्या अर्थाने रमा अक्षय एकत्र आलेले आहे बघून मात्र सीमाला खूपच आनंद होतो. पार्वती आजीला सुद्धा सगळेजण अगदी मुकादम फॅमिली धुमधडाक्यात मात्र रमाचं औक्षण करतात आणि रमाचं आता गृहप्रवेश दणक्यात साजरा होतो. शेवटी रमा सुद्धा इतकी खुश होते आणि अक्षयला सॉरी बोलते. आणि अक्षयला व्हॅलेंटाईनच्या दिवशी मात्र आता अक्षय रमा एकत्र येऊन मात्र त्यांचा विवाह पार पडतो आणि अगदी धुमधडाक्यात त्यांची परत मुकदमांच्या घरामध्ये एंट्री होते. सगळं काही अगदी छान होतं. जे काही आता इरावतीने आत्तापर्यंत त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अक्षय मात्र आता रमाची माफी मागतो. इरावती आत्यावर मी विश्वास ठेवायला नको होता, त्यावेळेस मी तुझी साथ द्यायला हवी होती. म्हणून अक्षयला सुद्धा स्वतःची चूक समजते आणि अक्षय प्रेमाने मात्र आता
रमाला माफ करतो आणि सगळं काही छान होतं. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे असेच नवनवीन आता मुरंब्याचे ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करत राहा. आणि आपल्या रमा आणि अक्षयला मात्र आता शेवटी एकत्र अगदी ह्या एकत्र मिठीत पाहण्यासाठी लवकरच आता आपली ही मालिका बघत राहा. धन्यवाद.